मॅडम, तुम्ही आता संपूर्ण आयोजनाबद्दल सांगितलं, पण आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही असे कुठले निकष तुमच्या मनात आहेत, की 2047 चा जो एक समर्थ भारत घडवला जाणार आहे, घडणार आहे, याचं मूल्यमापन तुम्ही तुमच्या निकषांवरती कशा करणार आहात? असे 1-2 निकष आम्हाला त्यांच्याबद्दल त्याची माहिती आमच्यासोबत शेअर केली तर आम्हाला नक्की आवडेल. ओके, मग माझ्या मनातले 2 निकष मी सांगते. माझ्या दृष्टीने कुठलाही समाज हा 3-4 गोष्टींच्या आधारे पुढे जात असतो. त्यातलं पहिलं म्हणजे सत्य, दुसरं म्हणजे ज्ञान, तिसरं म्हणजे पराक्रम आणि महत्वाचं म्हणजे मेधाविता. आपल्यामध्ये पुढले अनुसंधान करण्याची एक तेजस्विता किंवा ती मेधा असली पाहिजे. तर ह्या 4 गुणांच्या आधारे, म्हणजे तसं अशा गुणांची आपण एक यादी करायला गेलो तर अजूनही त्याच्यामध्ये त्याग असेल, संतोष असेल, बंधुभाव असेल, असं बरंच येतील. पण हे 4 माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे आहेत: सत्य, ज्ञान, मेधा आणि पराक्रम. आणि म्हणूनच आपली जी प्रार्थना आहे, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. तर ह्या 4 निकषांवर भारत कुठे आहे? कारण ही मूल्य ज्या समाजात असतील तोच समाज टिकून राहू शकतो. ही मूल्य ज्या समाजात नसतील तो समाज आज न उद्या त्याचं, म्हणजे ज्याला आपण डिसइंटिग्रेशन म्हणतो, ते नक्की होणार असतं. त्यामुळे इथे भारत कुठे टिकून आहे. आणि दुसरा निकष जर मला कोणी विचारला तर मी असं म्हणेन की 1947 त्यावेळेला जे देशाचं विभाजन झालं ते मुळात म्हणजे नैतिक पातळीवर तर ते चुकीचंच होतं, पण ते लीगली सुद्धा ते चुकीचं होतं. कारण का तर ब्रिटिशांनी काय केलं होतं की ब्रिटिशांनी कॉन्स्टिट्युएन्सीज तयार केल्या होत्या. उदाहरणार्थ जशी आपल्याकडे असते ना ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट आहात का नाही हा निकष लावून तुम्हाला त्याच्यात एंट्री असते, तुमचं नाव त्या व्होटर लिस्टमध्ये असतं. तशी ट्रेडर कॉन्स्टिट्युएन्सी, युनिव्हर्सिटीची कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रोफेशन आधारित त्यांनी बऱ्याच कॉन्स्टिट्युएन्सी केल्या होत्या. एकमेव अशी कॉन्स्टिट्युएन्सी होती की जी रिलिजन बेस्ड आणि फक्त मुसलमानांसाठी ती कॉन्स्टिट्युएन्सी होती. आणि फक्त त्याच कॉन्स्टिट्युएन्सीला हा प्रश्न विचारला गेला की तुम्हाला पाकिस्तान हवं आहे का. म्हणजे मुळात इल्लीगल मी ह्याला का म्हणते, कारण भारतामध्ये एवढे हिंदू होते, एकालाही विचारलं गेलं नाही, एकाचंही मत लक्षात घेतलं गेलं नाही. त्यामुळे हा जो इल्लिगॅलिटीवर आधारित हा जो विभाजनाचा जो एक आपल्याकडे प्रसंग घडला तो खोडून काढायचा, त्याची इल्लिगॅलिटी लोकांसमोर आणायची, त्याची लीगल बाजू लोकांसमोर आणायची. आणि ह्यासाठी मला तरी असं वाटतं की अगदी बोल्डली आपण म्हणता आलं पाहिजे की हो, हा संपूर्ण पाकिस्तान हा आमचाच भाग आहे, संपूर्ण बांगलादेश हाही आमचाच भाग आहे आणि आम्ही समर्थपणे हे 2 भाग पुन्हा आपल्या ताब्यात आपल्याला घेता आले पाहिजेत. मग ते कशा पद्धतीने का कसं हे सगळं जाऊ द्या, पण ह्या दिशेने आपण विचार करायला सुरुवात केली पाहिजे. कारण आपण इल्लिगॅलिटीवर आधारित समाजाला आपण मान्यता देत नाही. आपण न्याय हा सुद्धा आपल्याकडे एक मोठा निकष आहे. सो मी माझ्या मनातले 2 निकष सांगितले. निकषांची यादी करायला बघितले तर आपला देश इतका मोठा आहे, इतका विविध आहे की कित्येक प्रकारचे निकष असू शकतात. वुमन एम्पॉवरमेंट, नेमकं कशा दिशेने आपली वुमन एम्पॉवरमेंट चाललेली आहे. ड्रग ॲडिक्शन, ह्याच्यामुळे आपली आंतरिक सुरक्षा सुद्धा धोक्यात येते. आणि अशा सगळ्या निकषांचं आपण संकलन करण्याचा हा आपला संकल्प आहे. त्यामुळे मी माझ्या मनातले 2 निकष सांगितले. एक म्हणजे आपला समाज आदर्श होण्याच्या दृष्टीने आणि एक आपला समाज समर्थ होण्याच्या दृष्टीने.